विकसित भारताच्या निर्मितीत वस्त्रोद्योग क्षेत्राचं योगदान आणखी वाढवण्यासाठी परंपरा, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि प्रशिक्षण यावर सरकार भर देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं देशातल्या सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांपैकी एक अशा भारत टेक्स 2024चं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. भारत टैक्स का ये सूत्र भारत के गौरवशाली इतिहास को आज की प्रतिभा से जोड़ रहा है। भारत टैक्स का ये सूत्र टेक्नोलॉजी को ट्रेडिशंस के संग पिरो रहा है। भारत टैक्स का ये सूत्र स्टाइल, सस्टेनेबिलिटी, स्केल और स्किल के साथ इन सबको एक साथ लाने का सूत्र है। जिस तरह एक लूम कई धागों को एक साथ जोड़ता है, उसी तरह ये आयोजन भारत और विश्व के धागों को भी एक साथ जोड़ रहा है। पंतप्रधानांनी आपल्या 5F या संकल्पनेचं महत्त्व यावेळी विशद केलं. पीएम मित्र पार्कच्या माध्यमातून वस्त्रोद्योग मूल्य साखळीच्या सर्व घटकांना 5F म्हणजे फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन, फॉरेन या पंचसूत्रीद्वारे जोडलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे सरकार व्यापक कक्षेमध्ये काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. व्होकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल या दोन्ही संकल्पनांनी लोकचळवळीचं रूप धारण केलं आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्रात खादीच्या वाढत्या लोकप्रियतेकडे आणि त्यामुळे होत असलेल्या सक्षमीकरणाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. खादीमुळे देखील भारताच्या महिलांना नवं सामर्थ्य प्राप्त झालं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली, पाहणी केली. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात धोरण निर्माते, जागतिक दर्जाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 3,500हून अधिक प्रदर्शक, 100हून जास्त देशातील अनेक ग्राहक आणि 40,000हून अधिक व्यावसायिक तसंच अभ्यागत, वस्त्रोद्योग विद्यार्थी, विणकर, कारागीर आणि कापड कामगार सहभागी झाले आहेत.